लायन्स व लायनेस क्लब ऑफ सावंतवाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून लायन्स अध्यक्षपदी पुन्हा एकदा रविकांत सावंत यांची तर लायनेस क्लब अध्यक्षपदी अपर्णा कोठावळे यांची निवड करण्यात आली आहे. लायन्स व लायनेसचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मळगाव येथील शालू मंगर कार्यालयात 10 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत व सौ कोठावळे यांनी दिली. यावेळी अशोक देसाई, रवींद्र स्वार, विद्याधर तावडे, गणेश बोर्डेकर, महेश भाट, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, वनिता पाटील आदी उपस्थित होते. बोला. सावंतवाडी लायन क्लबचा इन्स्टॉलेशन सेरेमनीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 10 रोजी शालू मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी लायनचा प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट होण्याची संधी मला दुसऱ्यांदा मिळालेली आहे आणि सर्व लायन्सच्या रिक्वेस्टमुळे मी यावर्षी पण लायन अध्यक्ष म्हणून पद घेणार आहे. आणि यावर्षी आम्ही बरेचसे कार्यक्रम नवीन ॲड केलेले आहेत. जसे आपण आरोग्य शिबिर, शैक्षणिक बाबतीत कार्यक्रम घेत असतो, पण यावर्षी करिअर गायडन्सच्या बाबतीत मार्गदर्शन, आय विजन सेंटर आणि मुलांना मोबाईल वापर किंवा मुलांचं बाईक चालवताना रश चालवणे या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ वकील, पोलीस डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून शाळांमध्ये जनजागृती करायचा हा एक कार्यक्रम महत्त्वाचा ठेवलेला आहे. कारण कुठेही जरी जाल तर तुम्हाला फास्ट गाडी चालवणारी मुलं दिसतात. प्रत्येक ठिकाणी मोबाईलवर हातात मोबाईल घेऊन गाडी चालवणारी मुलं दिसतात. आणि थोडीशी जनजागृती जर आपण या माध्यमातून केली, शाळेच्या माध्यमातून, खरं तर पालकाने पण करायला पाहिजे, पण शाळेतनं जर केलं तर जास्त त्याचा इफेक्ट होईल आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आय विजन केअर सेंटर जे आहे ते सावंतवाडी, जर आम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे तो जर सॉल्व्ह झाला तर आम्ही आय विजन सेंटर म्हणजे मोफत डोळे तपासणी केंद्र हे चालू करणार आहोत. तसेच स्वतःच्या जागेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. स्वतःची जागा झाली तर बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. आणि जसे कार्यक्रम दरवर्षी घेतो त्याचप्रमाणे यावर्षी पण आम्ही बाकीचे कार्यक्रम जे असतात, जे सगळे कार्यक्रम सांगत नाही, पण आरोग्य बाबतीत, मुलांच्या बाबतीत किंवा जी अनाथ मुलं, गरीब मुलं आहेत त्या मुलांना सहकार्य करणं हे दरवर्षी करतो, त्याप्रमाणे यावर्षी पण आम्ही ते कार्यक्रम करणार आहोत. आणि जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकारांचं सहकार्य मिळालं त्याचप्रमाणे यावर्षी पण आम्हाला सहकार्याला मिळू दे असं मी आपल्याला पण सांगतो. आणि थँक्यू. नमस्कार, मी अपर्णा कोठावळे. यंदा मी हे दुसऱ्या वर्षी लायनेसचं पद भूषवत आहे, अध्यक्षपदाचं. आमचा पर्यावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील. यामध्ये बरीचशी आता रस्ता रुंदीकरणामध्ये बरीचशी वृक्षतोड झाली आहे, तर ती वृक्षतोड भरून येण्यासाठी आम्ही 5,000 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच पद्धतीने आम्ही महिलांसाठी मेडिकल कॅम्प पण घेणार आहोत. कॅन्सरसारखे आजार हल्ली खूप मोठ्या प्रमाणात बळकावत जात आहेत, त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर मेडिकल कॅम्प घेणार आहोत. त्यामध्ये महिलांचं फ्री चेकअप होईल. तसेच बरेचसे आम्ही आरोग्य शिबिरं, त्याच्यामध्ये HB वगैरे याचं टेस्ट वगैरे घेणं या पद्धतीची शिबिरं राबवणार आहोत. अशा पद्धतीचे आमचे जसे दरवर्षी कार्यक्रम चालू आहेत, स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी, या पद्धतीने आमचे हे कार्यक्रम चालू राहतात.